तुमच्या मार्फत नाही मला तो विषय नाही तुमच्या मार्फत आपला जो संप चालू आहे या संपामुळे ज्या ज्या अडचणी येत आहेत एकीकडे शासन निर्णय जाईल दुसरीकडे ते निर्णय अंमलात आणण्याकरता जे कागद लागतात ते तुमच्या संपर्क पाडत येत आहे. आत्ताच एक मुलगी डायरेक्ट रडत गेली, तिचा कॅम्प राऊंडचा उद्याचा शेवटचा दिवस होता, तिला प्रॉब्लेम आलेला आहे. आता याच्या महिला आहे यांचे या 15 दिवसापासून चक्र मारतात. या अशा ज्या अडचणी आहेत आता नेमकं आम्ही समजायचं काही शासनाची चाल आहे नेमकं काय विषय आहे. कारण आता कसं आहे माहितीये का, पीक आता मध्यंतरीपर्यंत तुमचं सॉफ्टवेअरचा पण प्रॉब्लेम होता, उतारा आम्हाला मिळत नव्हता, उतारा मिळत नव्हता, पीक विमा भरायचा आहे. आता 30 तारखेपर्यंत शेवटची मुदत आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आता पर्याय काय. हो पण आज संपाला असं तुम्ही अधिकृत सांगता का आम्हाला की आज संप संपेल असं कारण आहे ना विषय काय जर संप आज हटलाच नाही तर आम्ही अशी विनंती करायला आलो की या ठिकाणी पर्यायी कर्मचारी तरी दिले पाहिजे की नागरिकांच्या ज्या समस्येला अडचणी निर्माण होत आहेत. आता ही मंडळी ऍडमिशनचे दिवस आहेत, दुसरा विषय पीक कर्ज काढायचे शेतकऱ्यांना, त्यामुळे अनेक अडचणीत येतात. आता ते सेतूमध्ये काहीतरी पर्याय व्यवस्था केलेली वाटली मला की उत्पन्नाचा दाखला घेतात पण त्याच्यावर सहीला पण काहीतरी प्रॉब्लेम होतो. एक फॉर्म अप्लाय करायला अर्धा एक तास लागतो. हा पण मग ते प्रॉब्लेम कोणाचा असेल पण विक्टीम आम्ही होतोय ना, विक्टीम आमच्यासारखी जनता होते. असं कानपुर असम में 8 दिन से दौड़ा रहे थे, वहाँ से आए तो यहाँ पे 15 दिन से दौड़ा है. तुम्हाला एक निवेदन द्यायचं होतं. आता ते निवेदन इनवर्ड आउटवर्ड करायला पण माणसं करायचं. ठीक आहे मी सांगतो पुन्हा इनवर्ड करायला. लेडीज पण घ्या, लेडीज पण उधर से आ जाओ, आप उधर सर लेटर जे घेताना आपण अंमलबजावणी करत नाही. 1 महिना 2 महिने घेतलं ना, उद्यापासून लोक कामावर येतील म्हणून 1 महिना होऊन गेला सर. मी निवेदन द्यायला मी माझ्याकडे परत आहे तुम्हाला मिटायला पाहिजे असं मला पण वाटतं. टप्पा बंद नाही ना साहेब, प्रॉब्लेमच तो आहे ना साहेब. दारा लावून बसले तिथे, मी येतो टप्पल घ्यायला चालू तिथे दारा लावून बसले ना, हाच तो प्रॉब्लेम आहे. मी येतो चालू पाठवा कोणा लवकरात लवकर भेटला पाहिजे, म्हणजे गरीब लोकांचं नुकसान होणार आहे. अखिल भारतीय मराठा सेवा संघातर्फे आमचे सर्व कार्यकर्ते इथे आले होते. गेल्या 15 दिवसापासून जो महसूलचा जो संप चालू आहे त्या संपामुळे अनेक शेतकऱ्यांना, अनेक विद्यार्थ्यांना आता सध्या ऍडमिशनचे दिवस चालू आहेत, पीक कर्ज काढायचा प्रॉब्लेम आहे, पीक विमा भरायचा प्रॉब्लेम आहे. शासन एकीकडे योजना जाहीर करतं आणि दुसरीकडे महसूलचा संप आहे. एकीकडे योजना जाहीर करायच्या आणि दुसरीकडे संप केला तर विना कागदांच्या योजना अंमलबजावणी होईलच कशी. म्हणून आम्ही आज सर्व अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने इथे आलो होतो. मी प्रांत साहेबांना निवेदन दिलं. आता त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे की कदाचित आज हा संप संपेल, परंतु जर हा संप संपला नाही तर आम्ही अखिल भारतीय मराठा सेवा संघातर्फे उग्र आंदोलन करू. त्यांना आम्ही असं सांगितलेलं आहे की तुमचा संप जर संपत नसेल तर पर्यायी व्यवस्था काहीतरी करा व आमच्या शेतकऱ्यांना, आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या या माता भगिनींना ज्या अडचणी येत आहेत या अडचणी येऊ नये अशी काहीतरी व्यवस्था करा अशी आम्ही त्यांना विनंती केली. एवढे बोलून आता या ताई होत्या, आपको क्या प्रॉब्लेम आ हम लोग को तो ये जन्म दाखला नहीं मिल रहा. कानपुर असम से पहले चिट्ठी मिली 8 दिन बाद दूसरी चिट्ठी मिली. आप कितने दिन से चक्कर मार रहे 15 दिन से. म्हणजे बघा या महिला आहेत 15 दिवसापासून इथे चक्कर मारता आहेत. रोज येतात. मेरा लड़का भी आ रहा था बांधी है. अनेक शेतकऱ्यांचे उतार्यावरून नावं कमी करायचे आहे, कोणाचे नावं चढवायचे आहे, कोणाला रेशन कार्डचे प्रॉब्लेम आहेत, असे असंख्य असे प्रॉब्लेम आहेत. हे पीएम किसान योजनेचा प्रॉब्लेम आहे. म्हणून शासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर तुमचा संप संपवून आमच्या शेतकऱ्यांना, आमच्या जन्मदाखलेचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. हे जे आता ज्या लाडका भाऊ
लाडकी बहीण या योजना आहेत यांच्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी आमच्या माता भगिनींना आणि आमच्या भावांना आणि आमच्या बंधूंना खूप अडचण येत आहे. म्हणून लवकरात लवकर या विषयावर तोडगा काढावा व आम्हाला उग्र आंदोलन करण्यापासून थांबवावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. आज अखिल भारतीय मराठा सेवा संघ या संघटनेच्या माध्यमातून माननीय प्रांत अधिकारी साहेब यांना मालेगाव तालुक्याच्या वतीने ज्या महसूल कर्मचाऱ्यांचा संप हटवण्यात यावा या मागणीसाठी मराठा सेवा संघाने जे निवेदन दिलेलं आहे त्याला आम्ही सकल मातंग समाज व दलित महासंघ आणि मास संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो. कारण की या संपामुळे अनेक विद्यार्थ्यांना जे लागणार